आज देखील जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सातारा पोलिसांची आडमुठ भूमिका पाहायला मिळत आहे। सभापती पदाच्या वृत्तांकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारतीपर्यंत देखील जाऊ दिले जात नाही। मागे 20 मार्चला देखील जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी देखील याच पद्धतीने पोलिसांनी आडमुठ भूमिका घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती। वास्तविक पाहता वृत्तांकनापासून पोलिसांनी पत्रकारांना रोखणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कुंभार यांनी। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडी आज पार पडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सध्या आपण पाठीमागे बघतो की पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आला आहे। मात्र या पोलीस बंदोबस्तामुळे खरं तर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत किंवा पत्रकार यांना कुठेतरी वेठी धरले जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकंदरच जर बघितलं आपण तर जो सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडी होत्या या दरम्यान जो राडा झाला होता त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी 100 मीटर परिसरामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही पाठवण्यात येणार नसल्याचं खरं तर जाहीर केलं आहे। मात्र या सगळ्या घडामोडींमुळे कुठेतरी पत्रकारांना देखील या ठिकाणी परवानगी दिली जात नसल्याचं आपल्याला आतमध्ये सोडलं जात नसल्याचं बघायला मिळते। कुठेतरी पोलिसांची भूमिका या ठिकाणी संशयास्पद वाटत असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। जो राडा झाला होता अध्यक्षपदाच्या निवडीवरून त्या राड्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासनावर देखील दबाव असल्याचं बोललं जात होतं आणि तोच दबाव आज देखील आहे का असा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होतोय। एकंदरीत जर बघितलं आपण तर जे प्रकरण घडलं होतं अध्यक्षपदाच्या निवडी वेळेचं या निवडी वेळेच्या प्रकरणानंतर न्यायालयानं देखील कुठेतरी पोलिसांच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले होते। मात्र यातून कुठेतरी बोध घेताना पोलीस प्रशासन आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळेच कुठेतरी पोलिसांवर नेमका दबाव कोणाचा आहे हे खरं तर अद्याप उलट असतात आपल्याला बघायला मिळतंय। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या सभापती पदाच्या निवडी आहेत त्या निवडी आता थोड्या वेळामध्ये पार पडतील आणि यानंतर नेमके सभापती पदी कोणाची वर्णी लागणार हे आता स्पष्ट होताना आपल्याला दुपारपर्यंत या सगळ्या घडामोडी आहेत त्या स्पष्ट होताना बघायला मिळणार आहेत। कॅमेरामन सचिन सोबत मी मंगेश कुंभार, सातारा न्यूज, सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।